आताच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तुमच्या विधानसभा क्षेत्रात झाला, खासदार होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. आज खरं तर दोन विषय होते. एक आमची जी 14 गावं होती ती नवी मुंबईत घेतली गेली, त्याबद्दल त्या लोकांना एक अभिनंदन करायचं होतं किंवा त्यांना जल्लोष करायचा होता, तो एक कार्यक्रम होता. आणि दुसरा कार्यक्रम PWD मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे मी मागणी केली होती की माझ्या मतदारसंघातले काही रस्ते जे झेडपीच्या अखत्यारीत येतात किंवा KDMCच्या अखत्यारीत येतात त्यांचा अपग्रेड दर्जोन्नती करून ते PWDमधनं त्यांना निधी देण्यात यावा, कारण ह्या संस्थांकडनं ती कामं होत नव्हती. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी माझ्या मतदारसंघातले बरेचसे रस्ते अपग्रेड करून त्यांना निधी देण्याचं काम केलं आहे. जवळजवळ 100 कोटीच्या आसपास त्यांनी निधी मला ह्या माझ्या मतदारसंघासाठी दिलेलं आहे. त्यातल्या 2 रस्त्यांचं आज भूमिपूजन झालं. एक कोपर ते कोपर आणि एक 14 गावातलं रस्ता आहे, त्याचाच भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्या संदर्भात आम्ही गेलो होतो. महायुतीत आहात तुम्ही, सहकारी आहात अशी गुगली रवींद्र चव्हाण यांनी टाकली. नाही, विकास कामं जेव्हा करत असतो तेव्हा आम्ही नेहमीच एकत्र असतो, कारण शेवटी ते सरकार आहेत, मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. मी केलेल्या विनंतीला किंवा मी केलेल्या पाठपुराव्याला त्यांनी निधी दिल्यावर अर्थातच तेही लोक उपस्थित राहणार, तिथे मीही असणार आहे. त्यामुळे त्याच्यात वेगळ्या दृष्टीने बघायचं काही कारण नाही आहे. राहिला विषय हा जो पक्षाचं काही धोरण आहे ते धोरण आमचे मान्य राजसाहेब ठरवतात. त्यामुळे नाही ते रवींद्र चव्हाण ठरवू शकत किंवा मी ठरवू शकत. या गोष्टी त्यांच्या वरच्या लेवलला जातात. मला वाटतं तेही त्याच अर्थाचं बोलले. काही गोष्टी आमचे वरिष्ठ ठरवतील, परंतु इथे स्थानिक पातळीवर आम्ही नक्की एकमेकांसोबत असतो, हे मान्य करायला काही हरकत नाही. डोंबिवलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला कालिमा फासली आहे. 3 जणांना अटक करण्यात आली आहे. काही कार्यकर्ते एका पक्षाचे आहेत. म्हणजे पंतप्रधानांच्या फोटोला कालिमा फासली कितपत योग्य आहे आणि काय कारवाई झाली पाहिजे, तुमची काय? नाही, मी खरं तर त्या बातम्यांमध्ये वाचलं ती गोष्ट. पंतप्रधान पदावरील व्यक्ती ही आपल्या देशाचा मान असते आणि त्यांना अशा प्रकारे मला वाटतं एक 15-20 ठिकाणी कालिमा फासला गेला आहे. आणि त्याच्यात एका गटाची काही लोक आरोपी आहेत असंही समजतं आहे. परंतु ते त्यांच्या पक्षांतर्गत काही धुसफूस असतील तर मला काही माहिती नाही. परंतु जे घडलं ते दुर्दैवी आहे.